नागनूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे धरणातून 6780 क्युसेकने तापी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कापणी केलेल्या धानाला शेतातच अंकुर फुटले। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। हिंगोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली, त्यामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। मुंबईत 4 नवीन ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे। सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना नियंत्रितरित्या दाणे टाकण्याची मुभा मिळाली आहे। मात्र कबुतरखाने बंदच असणार आहेत। मुंबई विमानतळावरून 47 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। 4.7 किलो कोकेन ड्रग्ज कॉफीच्या पॅकेटमध्ये लपवलेलं होतं। दरम्यान पोलिसांनी कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे। फलटण प्रकरणात महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT गठीत करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भासतात, मात्र या संपूर्ण प्रकरणाचं वास्तव फार वेगळं असल्याचं मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय। डॉक्टर आणि 2 आरोपींच्या मोबाईलमधील चॅट धक्कादायक असल्याचं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। हे चॅट सार्वजनिक करणं आपली संस्कृती नाही असंही गोरे म्हणाले। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सुषमा अंधारेंनी आणखीन एक दावा केलाय। रत्नशिव निंबाळकर या युवकाची 12 मार्च 2025ला हत्या झाली होती, मात्र अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता। दरम्यान महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात होता, याचा पुरावा सुषमा अंधारेंनी समोर आणलाय। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांनी गंभीर आरोप केले। राजकीय दबावापोटी पुरावे नष्ट केले जात आहेत। डॉक्टर तरुणीचं प्रकरण दडपण्याचं ठरलंय का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह 4 जणांविरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। रुपाली पाटील यांची बहीण प्रिया पाटीलवरती 6 ते 7 जणांना घेऊन मारहाण केल्याचा आरोप होता। माधवी खंडागळे यांनी मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दिली होती। उद्या बेळगावात सीमावासियांचा काळा दिवस आहे, त्यामुळे बेळगावात काळा दिनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील शिवसैनिकांना येण्यास बंदी टाकण्यात आली आहे। बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश बजावले। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी ॲडव्होकेट नितीन सातपुतेंकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। एन्काउंटर करण्याची गरज काय असा सवाल विचारत रोहित आर्याचा एन्काउंटर नाही तर हत्याच असल्याचं नितीन सातपुते म्हणाले। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी इंटरनॅशनल अवैध कॉल सेंटरवरती कारवाई करत 116 जणांना ताब्यात घेतलंय। मुख्य आरोपीला ताब्यात घेतला असून त्याची चौकशी सुरू आहे। अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाली असल्यामुळे यामध्ये FBIची मदत घेऊन कारवाई करत असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावरती जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकीत NDA उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत। 2 दिवस वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा आणि रॅली होणार आहे। उद्याच्या मोर्चापूर्वी राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्त यांनी केली आहे। राज ठाकरे हे प्रक्षोभक भाषण करतात, उद्याही ते अशाच प्रकारचं भाषण करू शकतात असं म्हणत सदावर्त यांनी अटकेची मागणी केली आहे। महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची यादी पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांचा पक्ष आहे, तर शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे। त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असं विधान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलंय। त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। जळगाव शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय। 2 माजी महापौरांसह शेकडो शिवसैनिकांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलाय। राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मतचोरीचा मुद्दा आता शिवसेना उभाटा गटाकडून देखील उपस्थित केला जातोय। बुलढाणा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी देखील बुलढाणा मतदारसंघात मतचोरीचा आरोप केलाय।
भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवरती गंभीर आरोप केले. बच्चू कडूंनी चांदूर बाजार परतवाडा रोडवरती नदीकाठी 72 एकर परिसरात फार्म हाऊस बांधल्याची तक्रार प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांकडून अल्पदरात जमीन लाटल्याचा आरोप आमदार तायडे यांनी केला आहे. दरम्यान बच्चू कडूंच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. लोणावळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपाकडून उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे, तर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात सन्मानाने युती झाली तर महायुतीमध्ये लढण्यास तयार आहे. ज्या मतदारसंघात युती होणार नाही तिथे शिवसेना स्वबळावरती लढेल असं शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आज पुणे सत्र न्यायालयात हजेरी लावली. 2013 साली त्यांच्या शिवबा संघटनेने आयोजित केलेल्या नाटकाच्या मानधन प्रकरणात त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. कोर्टाने जाहीर केलेल्या वॉरंटनंतर ते कोर्टात हजर झाले. पुण्यात रुपाली चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. फलटण प्रकरणानंतर उभाटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या. चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी चिपळूणमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाईची मागणी यावेळेला करण्यात आली. बीडच्या कडा सहकारी साखर कारखान्याच्या गाळप परवाना साखर आयुक्तांकडून रद्द करण्यात आलाय. मात्र हा कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी माजी आमदार भीमराव धोंडेंसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. पुण्यात लाल महाल इकडे महिला काँग्रेस कमिटीने निषेध आंदोलन केले. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चिट दिल्याचा निषेध करण्यात आलाय. दरम्यान रुपाली चाकणकरांविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अहिल्यानगरच्या कोल्हार गावात नगर मनमाड महामार्गावरती धनगर समाजाच्या नागरिकांनी आंदोलन केलंय. अनिकेत वडितके आत्महत्या प्रकरणात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केलाय. संबंधित पोलिसांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुण्यात भाजप युवा मोर्चाने अबू आझमीन विरोधात आंदोलन केलंय. अबू आझमींनी वंदे मातरम म्हटलं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. अबू आझमींनी वंदे मातरम म्हणणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण केलंय. माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आलंय. तातडीने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपोषणात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी वाजवत आंदोलन करण्यात आलंय. परंडा मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी यावेळेला करण्यात आली आहे. प्रशासनात पक्षपात आणि गैरव्यवहार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अवकाळी पाऊस, वादळ आणि परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचं अतोनात नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 64वा गळीत हंगाम शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिवंकर दुर्गाडे हे सुद्धा उपस्थित होते. मागील बऱ्याच दिवसांपासून जायकवाडी धरणावरती तरंगत्या सोलारचा प्रोजेक्ट होईल असं भाजपचे तत्कालीन केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मच्छीमारांचा मोठा विरोध झाला. यानंतर हा प्रोजेक्ट होईल का अशा चर्चा होत्या. मात्र आज भागवत कराड यांनी पुन्हा प्रोजेक्ट होणार असल्याचं सांगितलंय. पुण्याच्या चासमध्ये आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. वारकरी संप्रदायाची समाजामधील भूमिका मानवतेचा मार्ग दाखवणारी असल्याचं वक्तव्य दिलीप वळसे पाटलांनी केलंय. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शिर्डीत साईंच्या समाधीचं दर्शन घेतलंय. राज्य सरकार शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. तर मवियावरती जनतेचा विश्वास राहिला नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. हा सर्व शेतकरी वर्गाचा आणि कार्यकर्त्यांचा विजय असं म्हणत बच्चू कडूंनी सरकारचे आभार मानलेत. कर्जमाफीची तारीख घेऊन आलोय, तारखेपासून पळणाऱ्या सरकारला तारखेवरती आणलं असं बच्चू कडू म्हणाले. कर्जमाफीत दगाफटका करू नये, बच्चू कडू फासावरती जायलाही तयार आहे. कर्जमाफीत कटकारस्थान झालं तर कोणालाही सोडणार नाही असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. सरकारचा पैसा शेतकऱ्याकडे जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही असंही ते म्हणाले. भुसावळमध्ये 25,42,000च्या चोरीचा उलगडा झालाय. ड्रायव्हरनेच चोरी केल्याचं उघड झालं असून या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या 48 तासात गुन्ह्याची उकल केली आहे. मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या साजिद कुरेशी या 20 वर्षीय तरुणाने मीर काशीद या तरुणावरती चाकूने हल्ला केला. मीर काशीद हा तरुण नारळाचा व्यवसाय करत होता. दरम्यान नशा करण्यासाठी लागणाऱ्या पैशांकरता आरोपी कुरेशीने काशीदवरती हल्ला केला. बोईसरच्या गणेशनगरमधील चतुर्भुज ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आलाय. बंदुकीचा धाक दाखवत सराफ दुकानावरती दरोडा टाकत दरोडेखोरांनी 2 राऊंड फायर केली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बोईसर तारापूर एमआयडीसीत कारखान्यांना आग लागण्याचं सत्र सुरू आहे. कार्पेट दोरखंड उत्पादक कारखान्याला आग लागली आणि या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीच्या घटनेत 5 जण जखमी झाले. बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दहशत माजवणाऱ्या पोलिसांनी आरोपीची धिंड काढली आहे. वैराग पोलिसांनी तात्काळ ॲक्शन घेत आरोपीला अटक करत पूर्ण गावातून धिंड काढली. दौंडमध्ये जिम ट्रेनरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिम ट्रेनर विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बारामती तालुक्यातील कटफळ या ठिकाणी अवजारे बनवण्याच्या उद्योजकाकडून डॉन असल्याचं सांगत वारंवार धमक्या देत 85,000 रुपये वसूल केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. गोंदिया शहरातील वाजपेयी चौक परिसरात बनावटी दारूच्या कारखान्यावरती गोंदिया पोलिसांनी धाड टाकत एका आरोपीला अटक केली. एका घरात बनावट दारू तयार करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधील SBI कॉलनीच्या दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या युवकाने महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ ठोकला होता. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सोलापुरात किस्ट फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. बेकायदेशीर लोन मंजूर करण्यास नकार दिल्यामुळे महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. बार्शी तालुक्यात कोयत्याच्या सहाय्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. यावेळेला पोलिसांनी दहशत माजवणाऱ्यांना तात्काळ अटक केली आहे. आरोपींची पोलिसांनी गावातून धिंड काढली आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी शहरात लांडग्यांची दहशत बघायला मिळाली. देवणी पंचायत समिती परिसरात पिसाळलेल्या लांडग्याने 6 जणांवरती जीवघेणा हल्ला केलाय. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अनेक जण सैरावैरा पळत होते.